नमस्कार मित्र, माझ्या कायदेभान या लीगल चॅनलवर तुमचं स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओचा विषय आहे की नवरा बायकोत घटस्फोट झाला आणि पुरुषांनी दुसरं लग्न केलं, रिमॅरेज केलं, या केसमध्ये त्याला मायनरची कस्टडी मिळते का, या संदर्भाने काय तरतूद आहे आणि काय जजमेंट आहे आपण बघूया। तर मायनरची कस्टडी मिळवण्यासाठी महत्त्वाचं सूत्र काय तपासले जातं, कुठल्या निकषावर मिळते की पॅरामाउंट कन्सिडरेशन इज वेलफेअर ऑफ चाइल्ड, म्हणजे त्या मायनरचं वेलफेअर, सर्वतोपरी कल्याण हे निकष तपासले जातं। आणि वडिलांनी जर आपल्या पिटिशनमध्ये हे प्रूव्ह केलं की मायनरचा ताबा माझ्याकडे दिलास त्याचा सर्वतोपरी कल्याण होणार आहे आणि त्यासाठी माझ्याकडे सगळ्या गोष्टी आहेत, या सगळ्या गोष्टी पुराव्यावर जर वडिलांनी कोर्टामध्ये सिद्ध केलं तर वडिलांना ताबा मिळतो, असं सूत्र आहे, असं प्रिन्सिपल आहे। बरं, पण या केसमध्ये थोडंसं परिस्थिती वेगळी आहे। काय आहे की वडिलांनी दुसरं लग्न केलं, दुसरं लग्न केलं म्हणजे काय, हा जो मायनर चाइल्ड आहे त्याची जर कस्टडी वडिलांकडे दिली तर या मायनर चाइल्डची जडणघडण, त्याचं अपब्रिंगिंग सावत्र आईच्या देखरेखीखाली होणार असतं। कारण कायदा हे मानतो की पुरुष किती झालं तरी मुलाच्या जडणघडणमध्ये, अपब्रिंगिंगमध्ये तेवढा वेळ देऊ शकत नाही, किंवा जे काही कॉन्ट्रीब्युशन देईल ते कॉन्ट्रीब्युशन स्त्रीच्या तुलनेत, त्या घरातील बाईच्या तुलनेत हे कधीही कमी असतं। त्याच्यामुळे विवाह केलेल्या पुरुषाकडे मायनरचा ताबा घेताना त्या घरात जर त्या मायनरची स्टेप मदर राहणार असेल, सावत्र आई राहणार असेल, तर तिच्या प्रेझेन्समध्ये अशा मुलाची जडणघडण नीट होऊ शकत नाही। म्हणजे पॅरामाउंट कन्सिडरेशन इज वेलफेअर ऑफ चाइल्ड हे निकष किंवा हे सूत्र वडिलांनी जरी कोर्टात प्रूव्ह केलं तरी याच वडिलांकडे, या पुरुषाकडे त्याची दुसरी बायको आहे, म्हणजे मायनरची सावत्र आई आहे, ही गोष्ट या पिटिशनला मारक ठरते आणि मायनरची कस्टडी मिळत नाही। बरं, या संदर्भाने काही जजमेंट आहे का? हो, जजमेंट आहे। ऑनरेबल सुप्रीम कोर्टाचं जजमेंट आहे। जजमेंटचं नाव आहे सरस्वतीबाई वेद वर्सेस श्रीपाद वेद, हे आहे केसचं नाव। या केसमध्ये असंच झालेलं होतं की वडिलांनी ताबा मिळण्यासाठी पिटिशन दाखल केली होती आणि पिटिशनचा संपूर्ण अभ्यास केल्यावर कोर्टाने हे नमूद केलेलं आहे की त्या घरात मुलाची सावत्र आई राहणार आहे आणि सावत्र आई किती झालं तरी सख्या आईसारखं मुलाची जडणघडण करू शकत नाही, लक्ष देऊ शकत नाही, प्रेम आणि अफेक्शन देऊ शकत नाही। त्यामुळे मुलाचं वेलफेअर हे सर्वतोपरी जरी असलं तरी सावत्र आईचा सहवास, तिचं वास्तव्य मुलाच्या जडणघडणीसाठी मारक ठरतं। त्याच्यामुळे मुलाची कस्टडी वडिलांकडे देता येणार नाही, ती कस्टडी आईकडे द्यावी, अशा पद्धतीचं जजमेंट या केसमध्ये दिलं आणि वडिलांना कस्टडी नाकारली। तर मित्रहो, ही होती माहिती की तुम्ही जर दुसरं लग्न केलं असाल आणि अशा केसमध्ये जर मायनरची कस्टडी मागत असाल तर त्या संदर्भाने काय तरतूद आहे आणि काय जजमेंट आहे याची माहिती। मित्र, तुमच्यासाठी असंच मी कायद्याचे व्हिडिओ आणत राहीन। कायद्याचं ज्ञान वाढवण्यासाठी कायदेभान पाहत राहा आणि हो, ज्यांना सल्ला हवा आहे ते मला संपर्क करू शकतात। माझा नंबर तुमच्या स्क्रीनवर दिसतोय, पण थेट फोन करायचा नाही, अजिबात फोन करायचा नाही। व्हॉट्सॲपवर मेसेज टाका, नाव, गाव, जिल्हा, केसची माहिती लिहून मेसेज पाठवा। तुमच्या केसमध्ये मेरिट असेल तर आम्ही रिप्लाय करू आणि सल्ला देऊ। बाय।